नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। ज्या पद्धतीने लोक आक्रोश आणि लोकांचा जो संघर्ष आहे सध्या शिगेला पेटला आहे। महाराष्ट्र असो की तमिळनाडू या ठिकाणी ज्या पद्धतीचा जनसमर्थन आणि ज्या पद्धतीच्या तिसऱ्या विकल्पाला शोधण्यासाठी जनता आतुर झालेली आहे, याचाच अर्थ समजावा की सामाजिक चेतना आणि सामाजिक विश्वास हा समाजातला म्हणजे राजकीय धर्तीवरचा लोकांचा उडत चालला आहे। खऱ्या अर्थानं सामाजिक या प्रश्नांना ज्या पद्धतीनं हाताळायला हवं, ज्या पद्धतीने या प्रश्नांची खऱ्या अर्थानं मांडणी व्हायला हवी, आज ते मांडणी होताना लोकांना दिसत नाही आहेत आणि प्रश्न मात्र जशाचे तसे कायम आहेत। हे प्रश्न खऱ्या अर्थानं सामाजिक जीवनात फार मोलाचे आणि महत्त्वाचे ठरतात। वॉटर, गटर आणि मीटर हा विषय लोकांच्या संवेदनेचा नाही, हे आजही राजकारण्यांना कळालेलं नाही आहे। लोकांना वाटतंय काय आणि परिस्थिती आहे काय याची घालमेल घालण्यासाठी अनेक फंडे वापरले जातात, अनेक युक्त्या लावल्या जातात, परंतु या युक्त्या फक्त कागदावर किंवा क्षणिक नेरेटिव्ह सेट करण्यासाठी योग्य ती ठरतात। परंतु जीवनाचा प्रवास आणि जीवनाची जी यात्रा करताना हा मध्यमवर्गीय किंवा सर्वसामान्य माणूस ज्या पद्धतीने आज त्रासला गेला आहे, व्यथित झाला आहे आणि या वेदनांची जी एक आक्रोश म्हणून सध्या महाराष्ट्र आणि तमिळनाडू या दोन्ही ठिकाणी ज्या पद्धतीचा टाहो फोडला जातो आहे, त्याचीच भूमिका खऱ्या अर्थानं सामाजिक चेतनेची आहे। महाराष्ट्रातील मनोज जरांगे असो किंवा तमिळनाडूमधले विजय थलपती असो, या दोघांच्याही भूमिकेत ज्या पद्धतीने जनतेचा कौल आणि जनतेची भूमिका वाढत चाललेली आहे, ज्या पद्धतीने सामाजिक चेतनेवर अनेक प्रश्न हे ऐरणीवर आणणं गरजेचं आहे। परंतु विद्यमान शासन असो किंवा आतापर्यंत जे कोणी सत्ताधीश होऊन गेले, त्यांनी आजपर्यंत ही खरी नाळ जनतेची ओळखलीच नाही आहे, असाच प्रश्न या दोघांच्या समीकरणातून तयार होतो। मराठा आरक्षण हा जरी जरांगेचा विषय असला आणि जरांगे या संदर्भातून सामाजिक परिवर्तन करण्यासाठी एका समाजाला घेऊन पुढे येत असले, तरीही ज्या पद्धतीचा होरपोळा सामाजिक चेतनेत झाला आहे, ज्या पद्धतीचा भ्रष्टाचार या प्रशासकीय मंडळात माजला आहे आणि ज्या पद्धतीच्या स्पर्धा या सामाजिक परिवर्तनासाठी निर्माण झाल्या आहेत ना, त्या स्पर्धाच खऱ्या अर्थानं या जनाक्रोशाचा मूळ मंत्र आहे असं समजावं लागेल। कारण की आजपर्यंत ज्या पद्धतीच्या भूलथापा देऊन राजकीय समीकरणं आम्हाला साधता आली, कधी आम्ही धर्माची गाठ बांधून आम्ही राजकीय समीकरणं साधली किंवा आत्तापर्यंत आम्ही मिळालेल्या स्वातंत्र्याचं भांडवल करत, दिलेल्या हुतात्म्यांचं भांडवल करत आजपर्यंत आम्ही आमची भूमिका समाजासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि बऱ्याच वेळेस हे समीकरणं नेहमीच कार्यान्वित झालेत किंवा हे फंडे, हे नेरेटिव्ह समाजामध्ये फिट बसलेत आणि सत्ता समीकरणं हातात मिळाली। पण वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीने स्वातंत्र्याच्या काळामध्ये जनता ज्या गोष्टीसाठी लढत होती, जनतेच्या समोर जे प्रश्न होते ते आजही तशाला तसेच कायम आहेत। त्यावेळेस इंग्रजांच्या जेव्हा स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर ज्या पद्धतीने इंग्रजांच्या जुलमी राजवटीनं आमच्यातला जो आमच्यावर ज्या पद्धतीचे अमानुष अत्याचार केले, ज्या पद्धतीने आमच्या हक्क आणि समीकरणावर गदा आणली आणि सामाजिक परिवर्तन सामाजिक सलोख्यामध्ये ज्या पद्धतीची खीळ घातली, त्या पद्धतीचं पुढं झालं नाही, परंतु त्यापेक्षाही कमी राहिलेलं नाही आहे। आज जर तुम्ही प्रत्येक गोष्टीचा जर अभ्यास केला तर अभ्यास करताना तुम्हाला एकच गोष्ट हातात पडेल, फक्त आम्ही स्वतंत्र आहोत ते फक्त मतदानापुरते। एकदा मतदान झालं म्हणजे मतदानाच्या दिवशी आम्ही तेच 7:30 ते 6:30च्या वेळेत आम्ही पूर्णपणे स्वतंत्र असतो, जोपर्यंत आम्ही मशीनचं बटन दाबत नाही तोपर्यंत। एकदा आम्ही मशीनचं बटन दाबलं की आमची परत त्याच गोष्टीवर समीकरणं तयार होतात की ज्या समीकरणासाठी आम्ही उत्सुक आहोत। आणि या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने आम्हाला बांधून ठेवल्यात, आम्हाला ज्या पद्धतीचे जखडले गेलो, आज खऱ्या अर्थानं रोटी, कपडा आणि मकान
हा जो विषय सुरुवातीपासून आमच्याशी खूप निगडीत आहे. रोटी म्हणजे रोजगार, कपडा म्हणजे इज्जत किंवा संरक्षण किंवा ज्या पद्धतीचं भयमुक्त वातावरण, आणि मकान म्हणजे ज्या पद्धतीची निर्धास्तता की ज्या ठिकाणी आम्ही आमचं आश्रयित होऊन आम्ही आमची सगळी समीकरणं बांधू शकतो. परंतु आज या तिन्ही गोष्टीसाठी समाज झगडतोय, समाज लढतोय. महाराष्ट्रात जरी जरांगेंच्या माध्यमातून मराठा समाज हे आरक्षणाच्या दिशेने आज मुंबईमध्ये त्यांनी आपली वाटचाल तरी केली असेल, मुंबईमध्ये आपलं पदयात्रा सुरू केली असेल, परंतु या समीकरणाच्या मागं अनेक कंगोरे दडले गेलेले आहेत. हा विषय फक्त आरक्षणाचाच नाही आहे. आज ज्या पद्धतीने भस्मासुरासारखी वाढती बेरोजगारी या महाराष्ट्राला थैमान घालते, ज्या पद्धतीने प्रशासकीय विभागामध्ये ज्या पद्धतीचे कामचलाऊपणा म्हणजे फक्त वेळ काढूपणा निर्माण झाला आहे, कुणाच्या हितांशी कुणाला जोपासण्याची इच्छाच नाही. आणि या सगळ्या धर्तीवर आज ज्या पद्धतीच्या सर्वसामान्य माणूस भरडल्या चालला आहे ना, त्या भरडलेल्या माणसाचा हा आक्रोश आहे, हा टाहो आहे. आणि वास्तविक स्वरूपात या सगळ्या गोष्टींचा खऱ्या अर्थानं सत्ताधाऱ्यांनी बारकाईनं अभ्यास केला पाहिजे. आज जरी या सगळ्या समीकरणं त्या मुंबईतल्या आझाद मैदानात तुम्हाला दिसणार आहेत किंवा मदुराईच्या त्या स्टेडियममध्ये विजय थलपतींच्या माध्यमातून जो आक्रोश मांडण्यात आला आहे, या सगळ्या गोष्टींची समीकरणं एकमेकाशी पूरक आहेत. जर थोडासा आरक्षणाचा जर आपण आढावा घेतला तर गुजरातमध्ये हार्दिक पटेल यांनी जो उभा केलेला आरक्षण लढा, तोही जनतेतला त्याच पद्धतीची भूमिका होती. कारण की सामाजिक परिवर्तनामध्ये सर्वसामान्य माणूस हा कुठं हरवला आहे हे या सत्ताधीशांना कधी कळालंच नाही. आज प्रत्येक गोष्ट ही स्वतःच्या हितासाठी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी बरबटणारी प्रशासन व्यवस्था ज्या पद्धतीने आज समाजात थैमान घालते, आणि खऱ्या अर्थानं सगळ्या गोष्टींची जी अंमलबजावणी आहे, सगळ्या गोष्टींचा जो समाजाच्या शेवटच्या पंक्तीपर्यंत म्हणजे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याची ज्यांची जबाबदारी आहे, ते मात्र आजही निर्धास्त आणि निर्धावलेले आहेत. आज या सगळ्या गोष्टींचं त्यांना काही घेणं देणं नाही आहे. योजना येतात, योजना तयार होतात, योजना कार्यान्वित झाल्यानंतर त्या योजना फक्त कागदावरच इम्प्लिमेंट केल्या जातात. वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीच्या या गोष्टींचं अंमलबजावणी व्हायला पाहिजे की या योजना प्रत्यक्षात अंमलात आल्या पाहिजे, त्या योजना मात्र आजपर्यंत ज्या पद्धतीची परिस्थिती करून ठेवली. आज रस्ते जर विचार केला तर फक्त माननीय गडकरी साहेबांनी जे काही भूमिका मांडल्या आणि गडकरी साहेबांच्या माध्यमातून फक्त राष्ट्रीय महामार्गांचे जे संवर्धन झालं, पण आज राज्य रस्त्यांची काय परिस्थिती आहे, जिल्हा परिषदांच्या रस्त्यांची काय परिस्थिती, हे रस्ते फक्त कागदावरच आहेत. दर 3 वर्षाला 5 वर्षाला याची इस्टिमेट तयार होतात, इस्टिमेट पूर्ण होतात, एमब्या भरल्या जातात आणि बिलं उचलली जातात. वास्तविक स्वरूपात हे रस्ते गेले कुठं? आणि आजही सर्वसामान्य माणूस हा या रस्त्यांसाठी या आपल्या विकासासाठी झगडतोय. परंतु यांना अंगावर कसल्याही पद्धतीचं यांच्या अंगावर याची दखल होत नाही, कारण की याला राजाश्रय प्राप्त आहे ना, आणि राजाश्रय प्राप्त असताना याच्यावर विषय उचलणार कोण? अशा अनेक प्रश्न या समाजात आज भेडसावत आहेत. आणि ह्या भेडसावणाऱ्या प्रश्नाला खऱ्या अर्थानं सामाजिक चेतनेत ज्या पद्धतीची भूमिका घ्यायला हवी, ज्या पद्धतीनं बेरोजगारीला आळा घातला पाहिजे, प्रशासनाच्या ज्या भ्रष्टाचाराला आळा बसला पाहिजे, सर्वसामान्य माणसाची हित आणि त्यांच्या सुविधा ज्या पद्धतीनं जपल्या पाहिजेत, आज त्याच सोयीसुविधा आणि त्याच गोष्टी आज फाट्यावर मारल्या जात आहेत. आणि समाज मात्र फक्त यंत्रासारखं ज्या पद्धतीने सामाजिक परिस्थिती जपण्याची परिस्थिती दाखवून एकमेकाच्या संदर्भात आपले उणे त्यापेक्षा कमी आहेत. म्हणजे या समीकरणामध्ये सगळ्यात मोठी शोकांकिता ही आहे की एक माणूस दुसऱ्याचं दुःख किती जास्त आहे हे समजून आपलं दुःख किती कमी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. पण सामाजिक क्षेत्रामध्ये या सगळ्या गोष्टी जर खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं आम्हाला लोकशाही अंमलात आणून आम्ही सर्वसामान्य माणसाचा विचार करून सामाजिक परिस्थिती जपण्याचा प्रयत्न केला, तो जपलेल्या परिस्थितीला जर खऱ्या अर्थानं
समाजव्यवस्थेमध्ये जर खऱ्या अर्थानं त्याला कार्यान्वित करण्यात आलं आणि समाजव्यवस्था जर या सगळ्या गोष्टींना ज्या पद्धतीची फलितं या राजकारण्यांनी केली पाहिजे आणि आम्ही त्यांना ज्यासाठी नियुक्त केलं आहे ते मात्र कर्तव्य होताना दिसत नाही आहेत. त्यामुळंच एकीकडे जरांगे तर दुसरीकडं स्थलपती असे दोन माध्यमं आज प्रभावीपणे समाजपटलावर दिसत आहेत आणि या दोघांच्या माध्यमातून समाजाची भूमिका जी ढासळलेली आहे, जी बिघडलेली आहे, ती ढासळलेली भूमिका दाखवण्यासाठीच हे दोन द्वेतक समाजपटलावर सामाजिक क्षेत्रात आज ज्या पद्धतीनं कार्यरत आहेत आणि ज्या पद्धतीनं हे आज एक चेहरा सर्वसामान्याचा चेहरा बनवून सर्वसामान्य माणसाचा आवाज म्हणून ज्या पद्धतीने ह्यांच्याकडं पाहिलं जातं त्याचा सगळ्यात मूळ स्वर म्हणजे सर्वसामान्यांची झालेल्या वेदना हेच निश्चित. याविषयी आपल्या मनात ज्या काही प्रश्न असतील, जे काही आपल्याला या व्हिडिओतून प्रश्न निर्माण झाले असतील तर 100% कॉमेंट्स बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.